स्वागत करीत आहोत। प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण त्याची गौरवस्तुती करण्यासाठी आपली कमिटमेंट त्याच्याजवळ आपण येत आहोत। ही कमिटमेंट म्हणजे आपण परमेश्वराची नातेसंबंध दृढ करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी, आपला विश्वास मजबूत करण्यासाठी आपण इथे आज या सेंटरमध्ये आपण एकत्र आलो। हालेलुया। एवढ्या संदेश सांगत आहे, मला हाक मार म्हणजे मी तुम्हाला उत्तर देईन, तो तुला ठाऊक नाही अशा मोठ्या तुला सांगेन। हालेलुया। तो म्हणतो एका संदेशात, तुम्हाला हाक मार म्हणजे तुम्हाला उत्तर देईन। हालेलुया। आपण त्याला हाक मारण्यासाठी आलो आहोत, तो आपला उत्तर देणारच। बरोबर आहे? तर आपण त्याची गौरवस्तुती करण्यासाठी आपली भगिनी विशाखा भेटा एकत्र आपण प्रभूमध्ये टाळ्या वाजवून स्वागत करूया। प्रभूचा गौरव असो। आता सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो। आता सदा सर्वदा हालेलुया, हालेलुया, जोरात हालेलुया। पहिला प्रथम मी देवाचा आभार मानते या दिवसाबद्दल। आपल्याला हा दिवस संपूर्ण दिल्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया। ही संध्याकाळ दिल्याबद्दल आपण त्याचे आभार मानूया। परमेश्वराने आज आपल्याला हाक मारली आणि त्या हाकेला उत्तर देऊन आपण आज इथे गौरवस्तुती करण्यात आलो आहोत। ख्रिस्ताताई जमलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो आणि बंधू भगिनींनो, थोडा वेळ शांत राहूया। आपले दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवूया। आपण आपल्या हृदयाची तयारी करून घेऊया। आपण सर्वजण पापी आहोत, आपण सामान्य लोक आहोत, तरी पण येशू सर्व बाबतीत आपला स्वीकार करतो। आता आपण पापाने भरलेल्या अंतःकरण शुद्ध करणार आहोत। क्षणभर शांत राहूया। आपण जी पाप केलेली आहेत ती आपण आठवूया। संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्या हातून जी काही पाप झालेली आहेत ती या क्षणाला येशूला सांगूया। आज आपण त्या परमेश्वराला भेटू व त्याचा अनुभव घेऊया। परंतु त्या अगोदर आपल्या अंतःकरणात असलेली मलिनता, आपल्या हृदयात असलेला इतरांविषयी राग, द्वेष, मत्सर काढून टाकूया। क्षमा मागत असताना आपण प्रभूला सांगूया, येशू, मला पवित्र आत्म्याची अत्यंत गरज आहे। स्तोत्रकार म्हणत आहे की आपली दृष्टी पर्वतांकडे लाव, मला सहाय्य कुठून येणार। तर आपण आपले हात मोकळे करून त्या पवित्र आत्म्याला आपण बोलूया, कम होली स्पिरिट, ये पवित्र आत्मा, ये पवित्र आत्मा, तुझे सामर्थ्याने ये। कम होली स्पिरिट, ये पवित्र आत्मा, ये पवित्र आत्मा। Thank you.
त्या जिवंत देवाने आपल्याला पवित्र आत्मा दिल्याबद्दल आपण त्याचे टाळ्या वाजवून गौरवस्तुती करूया. आता एका स्तोत्राद्वारे आपण त्याची गौरवस्तुती करूया. प्रतिसाद असेल हालेलुया. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार उन्हात बसवितो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजातवाना करतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवितो. मृत्यूच्या इच्छा जरी नाही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आंगळी व तुझी काठी मला धीर देतात. तू माझ्या देखत शत्रूच्या देखत माझ्या पुढे काठ वाढवितोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दयाने लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. आपण त्या प्रभू परमेश्वराचा जय जयकार करूया. प्रेज लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया. Thank you.
त्याची प्रजा त्याच्या गुणांनी कळप आहो. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. खरोखर परमेश्वराचा जय जयकार करूया, आनंदाने आणि नाचून गाऊन त्याचा जय जयकार करूया. खरोखर आपला परमेश्वर चांगला आहे, चला तर त्याची स्तुती करूया. थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस, प्रेज द लॉर्ड जीसस, हालेलुया लॉर्ड, थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस. थोडा वेळ शांत राहूया. ज्यांना शक्य असेल त्यांनी मुगे टेकून घेऊया. आपण त्याला गौरवस्तुती दिलेली आहे, आपण त्याला उंचावले आहे. ही वेळ आहे त्याला शरण जाण्याची, आपल्या राजासमोर जाण्याची. आपल्या मनात जे काही विचार असतील ते या क्षणाला आपण बाजूला ठेवूया. आज प्रभू आपल्या बरोबर आहे. आपला प्रभू परमेश्वर तारणारा आहे. तो मार्ग, सत्य व जीवन आहे.
तो म्हणतो मीच तुमच्या बरोबर आहे. खरोखर प्रभू येशू आपल्या बरोबर आहे. या आराधनामध्ये असताना आपली सर्व संकटे, दुःखे, आपल्या आजार, आपल्या सर्व वेदना या आराधनामध्ये समर्पित करूया. चला तर खऱ्या अंतरण्यापासून आपण हृदयापासून आपण आराधना करूया. अजूनही आपण त्या आराधनामध्ये आहोत. आपण त्या चरणापाशी होऊया. प्रकटीकरण या पुस्तकात आपल्याला परमेश्वर म्हणतो, पहा मी दासी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कुणी माझी मागणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्याजवळ आत जाईल. आपण आराधना करत असताना परमेश्वराकडे प्रार्थना करूया. जे काही आहे आपण समर्पित करूया. प्रेज द लॉर्ड.
गौरवस्तुती आराधना केली. तो म्हणतो कशाविषयी चिंता करत होऊ नका. आपले परमेश्वर आपण सांगत आहे. हे आराधना करत असताना आपल्याला परमेश्वर एकच सांगत आहे कशाविषयी चिंता. प्रभूचा गौरव असो. आता मी सदा सर्वदा पुन्हा एकदा आपण समोर पिकाच्या प्रार्थना संघ तुमच्या आम्ही पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत. आपल्यामध्ये प्रवचन प्रभूचा शब्द घोषित करण्यासाठी नवीन फादर आपले म्हणजे आपलेच फादर त्यांनी जे साहित्य बोलू बॅप्टिस्ट कापले आपल्यासाठी आज प्रभू शब्द घोषित करणार आहेत. आपण कार्यावर त्याचं आपण स्वागत करूया. आता सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हालेलुया हालेलुया हालेलुया. माझ्या प्रिय प्रभूंनो, एक स्त्री आपल्या लहानपणाची हकीकत आठवण सांगत होती. आणि हे सांगत असताना ती म्हणते तिच्या आईला जेवण करायला फार आवडायचं आणि तिचा त्यामध्ये अखंड होता. एके रात्री तिने जेवण बनवलं आणि ते जेवण बनवल्यानंतर टेबलावरती आणून ठेवलं आणि टेबलावरती तिचे वडील, ती स्वतः आणि तिची आई जेवायला बसली. आणि टेबलावरती काय होतं? फिश करी, अंड आणि भाजी आणि भाजलेल्या भाकऱ्या, परंतु त्या करपलेल्या होत्या. आणि तिने पाहिलं की तिच्या वडिलांनी 2 करपलेल्या भाकऱ्या घेतल्या, फिश करी घेतली, अंड घेतलं, भाजी घेतलं आणि ते जेवायला लागले. आणि जेवता जेवता ते तिच्याविषयी बोलत होते आणि सांगितलं, बेटा आज शाळेत काय झालं? टीचरांनी काय शिकवलं? तुम्ही मैत्रिणी मित्र कशा प्रकारे मज्जा केली आणि दिवसभर जे जे काय घडलेलं होतं ते त्यांनी तिला विचारलं आणि तसं तिने आपल्या वडिलांना सांगितलं. टीचरांनी हे शिकवलं, हे मला आवडलं, मी होमवर्क केला, टीचर मला चांगलं बोलले, आम्ही मित्र मैत्रिणी गप्पा केल्या, नोट्स मोठे केले आणि हे सगळं ती सांगत होती. आणि हे सांगत असताना तिचं लक्ष आपल्या डॅडी जेवत आहे, घास घेत आहे त्याच्याकडे होतं. डॅडी जेवले आणि जेवताना त्यांनी त्यांची पत्नी, त्या मुलीची आई जी विचारपूस केली, ऑफिसमध्ये काय झालं, काय घडलं आणि माऊस मध्ये जेवत होते. संध्याकाळी रात्रीचं जेवण झाल्यानंतर तिचे वडील आपल्या बेडरूम मध्ये गेले आणि त्यांची पत्नी होते की ही मुलगी स्वतःच्या बेडरूम मध्ये झोपायला जाण्याबरोबर आपल्या डॅडी मम्मीकडे जायची आणि त्यांना पुन्हा मागायची. आणि तशी तिने बघितलं की मम्मी किचनमध्ये झोपलेली आहे आणि डॅडीच फक्त त्यांच्या बेडरूम मध्ये आहे. तिने लगेच डॅडीकडे गेली आणि त्यांनी सांगितलं, डॅडी गुड नाईट, तर तुम्हाला मला एक गोष्ट विचारायची आहे. आणि त्याने सांगितलं, विचार का? आणि तिने म्हटलं, डॅडी आज मम्मी
ते स्वयंपाक केला पण भाकऱ्या करपलेल्या होत्या. तुम्ही एका चकार शब्दानेही मम्मीला काही बोललं नाही. तुम्ही 2 भाकरी घेतल्या आणि तुम्ही जेवला, एक चकार शब्द सुद्धा बोलला नाही की भाकऱ्या करपलेल्या असं का. आणि त्या वेळेला त्याने सांगितलं मला करपलेल्या भाकऱ्या आवडतात. आणि त्यांनी खरंच तुम्हाला आवडतात. आणि त्यांनी पुढेही सांगितलं पुढे बघ सकाळी आपण तिघेही घरातून बाहेर पडतो. मम्मी सकाळी उठते, सगळी आवरावर करते, मग ती तिची तयारी करते, आपल्याला नाश्ता देते आणि आपण सगळेजण घरातून बाहेर पडतो. मी माझ्या ऑफिसला जातो, तुझी मम्मी तुझ्या ऑफिसला जाते आणि तू शाळेत जाते. आणि संध्याकाळी घरी परतल्यानंतर आपण दोघे आंघोळ करतो आणि आपण मांस विचार करतो की मी बघतो तुझा अभ्यास करते. पण मम्मीने आंघोळ केल्यानंतर पुन्हा ती किचनमध्ये आपल्या रात्रीचं जेवण बनवते. आणि अशा वेळेला ती सुद्धा भागलेली असते, तुझा भरलेली असते, पण ती चकार शब्द सुद्धा तोंडातून काढत नाही. आणि आज भाकरेल्या गरजलेल्या भाकऱ्या खाल्या म्हणून काहीच फरक पडत नाही. जीवन हे दुःख सुखाने भरलेलं असतं. जीवन असंच असतं. बऱ्याच वेळेला जीवनामध्ये चांगलं वाईट आनंद दुःख ह्या सगळ्या गोष्टी करत असते. आणि 2 गरजलेल्या भाकऱ्या म्हणून खाल्यामुळे काहीच फरक पडत नाही. आपल्या जीवनाच्या आनंदाची चावी आपण दुसऱ्यांच्या खिशामध्ये टाकता कामा नाही, ती आपण स्वतःच्या खिशामध्ये ठेवली पाहिजे. आणि मुलीला समजतं की डॅडीला काय सांगायचं होतं. आणि ती मुलगी डॅडीला पुन्हा बोलली आणि आपल्या आरोग्यामध्ये झुकायला गेली. अशा बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही की छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण केवढा मोठा आवाज करतो. बऱ्याच वेळेला छोटीशी गोष्ट असते ती चांगल्या प्रकारे केली जाऊ शकते, पण आपण त्याचा एवढा मोठा गाजावाजा करतो, एवढा मोठा आवाज करतो की ती गोष्ट मर्यादा पलीकडे आपण ती भोगवत असतो. जीवन असं नाही माझ्याकडे आपण कुटुंबामध्ये राहतो. कुटुंबामध्ये अनेक माणसं असतात, कुटुंबामध्ये आजी आजोबा असतात, कुटुंबामध्ये डॅडी मम्मी असतात, कुटुंबामध्ये अंकल आंटी असतात, कुटुंबामध्ये इतर माणसं असतात. आणि सगळेजण आपलं दुःख तक्रार वेदना सांगायला गेल्या तर माझ्याकडे त्या कुटुंबामध्ये किती मोठा फरक निर्माण होऊ शकतो. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जरी दुःख असलं, त्रास असला, यातना असला तरी एक लक्षात ठेवायचं की परमेश्वराने मला इतरांपेक्षा जास्त दिलेलं आहे. हे मात्र लक्षात ठेवायचं. आपण कधी दुःख होतो ना जेव्हा आपण दुसऱ्यांची तुलना करतो. माझ्यापेक्षा जास्त असलेल्या व्यक्तीशी आपण तुलना करतो, पण माझ्यापेक्षा कमी असलेल्या व्यक्तीची आपण कधीच तुलना करत नाही. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख होतं. मला 50,000 रुपये पगार आहे तर त्याला 7,000 रुपये पगार आहे. माझ्याकडे प्रवासाची गाडी आहे पण त्याच्याकडे युनिकॉर्न गाडी आहे. माझ्याकडे ॲक्टिवा आहे पण त्याच्याकडे इलेक्ट्रिक गाडी आलेली आहे. अशा प्रकारची तुलना. आणि अशा प्रकारची तुलना केल्यानंतर कोणीही मनुष्य सुखी राहू शकत नाही. माझ्याकडे नको, पण माझ्याकडे प्रवासासाठी असताना पण दुसऱ्याकडे एवढी आहे त्याचं काय.
रुपये पगार असताना दुसरा मनुष्य 15,000 रुपये कमावतो, त्याचं काय? ह्या कधी बघितलेलं आहे, असा कधी विचार केलेला आहे? कधीच विचार केलेला नाही. आणि हा विचार आपण करत नाही माझ्या प्रिय बंधूंनो. पवित्र मरीने तसा विचार केला असता तर परमेश्वराचा दुधाचा संदेश दिला आल्यानंतर ही आपली माऊस पर्यंत शिकायच्याकडे गेली नसती. मी सुद्धा परमेश्वराच्या पुत्राची माता बनणार आहे, तर मी का तिला मदत करायला सांगू? तिने कसं पाहिलं? तिने काय पाहिलं की परमेश्वराने मला एक प्रकारची देणगी दिलेली आहे, परमेश्वराने मला एक प्रकारची संधी दिलेली आहे, आणि या संधीचं रूपांतर सोन्यामध्ये का करू नाही हा पवित्र मरीने विचार केला असता माझ्या प्रिय बंधूंनो. आणि तो विचार तिने केला म्हणून ती आपली माऊस पर्यंत शिकवेल तिला जाता. माझ्या प्रिय बंधूंनो, तिने असाही विचार केला नाही की मी फक्त एकटी एलिझाबेथकडे. आपण शुभप्रमाणामध्ये ऐकलंय का? योसेफच्या प्रमाणे एलिझाबेथच्या घरी गेला तरी ऐकलंय नाही? ऐकलं की योसेफ हा मरेबरोबर एलिझाबेथच्या घरी गेला आणि असं ऐकलं नाही, परंतु आपण असं ऐकलेलं आहे वरेने पवित्र मरिया एलिझाबेथची भेट घेतली. किती प्रकारची वरा मी माझ्या जीवनामध्ये दाखवलेली आहे, किती प्रकारचं धारिष्ठ मी माझ्या जीवनामध्ये दाखवलेलं आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, बऱ्याच वेळेला आपण लोकांकडून ऐकतो, लोकांना उद्ध्वस्त ऐकतो, अरे पुन्हा वेदना, पुन्हा दुःखाचा भाग, आम्हाला जीवनासाठी काहीतरी आनंद असं द्या. अशा वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं आपल्याला शोधावी लागतात जीवनामध्ये. परंतु जोपर्यंत दुःखाचा मार्ग आपण अनुसरत नाही तोपर्यंत सुखाची वाट लागत नाही. प्रभू ख्रिस्ताने असा विचार केला असता की कालवारची वाट मी का सहन करावी, कालवारची वाट मी का चुकावी, का मी कुसावर ते रेशमय मरण पत्करावं. तर त्याला माहीत होतं आणि त्यामुळेच त्यांनी आपल्या शिष्याला सांगितलं होतं की मी जेरुसलेमकडे जात आहे आणि त्या जेरुसलेममध्ये मला दुःख, अपेक्षा, वेदना याला सामोरे जावं लागणार आहे हे सांगितलं होतं. आणि त्यामुळेच माझ्या प्रिय बंधूंनो, तो आपल्या शिष्याची जणू मनाची तयारी करतो. तर माझ्यामध्ये यायचं असेल तर तुम्हाला दुःखाला सामोरे जावं लागेल, माझ्यामध्ये यायचं असेल तर तुम्हाला वेदना होईल, आणि ह्या वेदना तुम्ही जेव्हा सहन करा तेव्हाच खऱ्या अर्थाने सार्वजनिक जीवनाचा मार्ग तुम्हाला सापडणार आहे, मिळणार आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, ज्यांना ख्रिस्त कळलेलं आहे त्याला वेदना कळलेली आहे, ज्याला ख्रिस्त जाणवला आहे तो त्याच्या मार्गावरती चालण्यासाठी कधीच मागे पाहणार नाही. त्याचं शुभप्रमाण तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे कैसराचं ते कैसराला आणि जे परमेश्वराचं परमेश्वराला. जे परमेश्वराला काय करणार आहे, परमेश्वर आपल्याकडून काय अपेक्षित करतो? खरंच परमेश्वर आपल्याकडून भाग, पैसा, संपत्ती याची अपेक्षा करत नाही. फक्त परमेश्वरा आपल्याकडून निर्मळ, सात्विक, शुद्ध असं आपली स्वतःची कमिटमेंट परमेश्वर चालवली आहे. एवढंच परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि आपण आपल्या कार्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये
जीवन एकरूप होतो तेव्हा खऱ्या अर्थाने माझ्या प्रिय बहिणींनो आपण त्या ख्रिस्ताच्या जीवनामध्ये येतो ख्रिस्ताच्या जीवनामध्ये येतो जीवनामध्ये आपण कितीही कमावलं परंतु शुभवर्तमानामध्ये सांगितल्याप्रमाणे स्वतःचा आत्मा कमावला त्याला काय लाभ आज दिवसभरामध्ये काय सांगितलं होतं इलेक्शनचं रिझल्ट आणि त्यासाठी बरीच माणसं किती धावपळ करत होती कितीतरी पक्ष आपण जिंकावे म्हणून काम करत होते पण हे सगळं करत असताना परंतु हे सगळं करत असताना मी माझ्या तत्वाशी तोडजोड करत असेल आणि मला त्यासाठी निवडलेलं आहे ते काम मी करत नसेल तर कितीही वर्ष मला मिळाली तरीही त्याचा काय फायदा होणार आहे का नाही माझ्या हे जगातील तत्व झालं तर परमेश्वराचं प्रविष्ट सर्व तत्व काय असणार आहे की खऱ्यापणाने जीवन जगा आज्ञाचं जीवन जगा आज्ञारहित जीवन जगा परिपूर्ण जीवन जगा परमेश्वरासाठी जीवन जगा पवित्र आज्ञाठायी नवजीवन जगा आणि हे जेव्हा आपण करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला परमेश्वराची कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यामुळेच माझ्या प्रिय बंधूंनो प्रवेश पुस्तक याला आपल्या जगामध्ये घ्यायचं असेल तर त्या परमेश्वराला स्मरून आपण जीवनाचा प्रयोग करायचे हालेलुया 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 प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हालेलुया येशू तू मार्ग सत्य जीवन आहे तू आमचा कर्ता आहे तो जीवनाचा दाता आहे ज्याद्वारे सगळं काही निर्माण झालेलं आहे
तू मानवाला निर्माण केलेला आहे, जगातील प्रत्येक गोष्ट निर्माण केलेली आहे. आम्ही तुला तुझ्या स्वाधीन करतो. आमचं जीवन तुझ्या विना शून्य आहे, अत्यंत आहे. हे परमेश्वरा, डोक्यापासून तर पायाच्या नाकापर्यंत आम्ही तुला आमचं जीवन करतो. तुझ्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. तुझ्याशिवाय आमच्या जीवनाचं एक पान सुद्धा फुलणार नाही. तुझ्याशिवाय आम्ही आमच्या डोक्यावरील केस निर्माण करू शकत नाही. परमेश्वरा, संपूर्ण अंतकरणाने आम्ही तुला नतमस्तक होतो. आमच्या शरीरामध्ये असलेल्या व्याधी तू नष्ट कर. बरेचसे लोक वेगवेगळ्या रोगाने ग्रस्त आहेत, व्याधीने ग्रस्त आहेत. बरेच जण कॅन्सर, डिप्रेशन, सायकोसोमॅटिक अशा प्रकारच्या आजारांनी ग्रस्त आहेत. पण तुला अशक्य काहीच नाही. तुला सगळं काही शक्य आहे माझ्या देवा, माझ्या प्रभू. तू हो म्हणतं आणि त्या गोष्टी झाल्या. तू मानवाला उंच केलंस तर मानव तुझी प्रतिकृती आहे, प्रतिमा आहे. तू त्या अंध्या माणसाला सांगितलं, जा तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेला आहे. तोच विश्वास असा आम्ही तुझ्या चरणाशी व्यक्त करतो. तुझ्या विधवा बाईच्या मुलाला सांगितलं, तू गरजेला स्पर्श केला आणि तो जिवंत झाला. अशी वेळेनो माझ्या परमेश्वरा, तुला शक्य काहीच नाही. आमचं हृदय तू वाढवून टाक. या हृदयामध्ये जी घाण आहे तो तू साफ कर. द्वेष, मस्त, निंदा, नालस्ती आणि हृदय बदललं आहे. बऱ्याच वेळेला डोळ्यामध्ये वासना आहे, दुसऱ्या व्यक्तीकडे वाचलेल्या भाव आमची डोळ्यातली अंतःकरणातील वासना बाहेर काढ. त्या ठिकाणी तुझी कृपा नांदू दे माझ्या परमेश्वरा. हे परमेश्वरा, आमच्या मनातील वाईटच्या दूर कर. अशुद्धपणाचे वारे वाहत आहे. तू त्या ठिकाणी जे पवित्र आत्म्याचे विचारांच्या मागे होते. हे परमेश्वरा, आम्ही तुला नतमस्तक होतो. हे परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणाशी येतो आलेलो आहोत. हे परमेश्वरा, तुला शक्य असं काहीच नाही. परमेश्वरा, तुला सगळं काही शक्य आहे. तू समुद्राला सांगितलं शांत हो आणि तो समुद्र शांत झाला. तू वाऱ्याला धमकावलास आणि वारा थांबला माझ्यासाठी आणि असा हा आमचा तू परमेश्वर आहेस. तुझ्याद्वारे सगळं काही निर्माण झालेलं आहे. तुझ्यासाठी परमेश्वरा आम्ही हे आराधना, ही स्तुती, हे पवित्र आत्म्याचं दान तुला करतो. परमेश्वरा, तुला शक्य काहीच नाही. तुला सगळं काही शक्य आहे. हे परमेश्वरा, त्या बऱ्याच दिवसापासून आम्ही उष्णता सहन करत आहोत. हे गरमी सहन करत आहोत. हे परमेश्वरा, आम्ही पावसाची वाट पाहत आहोत. परमेश्वरा, तुला शक्य असं काहीच नाही. परमेश्वरा, तुला सगळं काही शक्य आहे. हे परमेश्वरा, आम्हाला यावर्षी चांगला पाऊस दे. आमची पाण्याची ताण तू वाढव. परमेश्वरा, तुला शक्य असं काहीच नाही. परमेश्वरा, तुला सगळं काही शक्य आहे. हे परमेश्वरा, या जून महिन्यापासून तर जुलै महिन्यापर्यंत
कोळी बांधव घरी असतात. बरेचसे गोष्टी बाहेर काढलेली आहे. सध्या त्यांचे जाळी विज्ञानाचं दुरुस्तीचं काम चालू आहे. हे परमेश्वरा 17, 18, 19, 20 तारखेला आम्ही 4 दिवस स्त्री, मुली, मुलं आणि पुरुष यांच्यासाठी शिबिर केलेले आहे. सगळ्यांनी मोठ्या संख्येने शिबिरासाठी यावं म्हणून तुझ्याकडे आम्ही विनंती करीत आहोत. हे परमेश्वरा तू आमचा स्वामी आहे. तुला आम्ही धन्यवाद देतो आणि सगळेजण एकत्र म्हणतो हालेलुया 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 हालेलुया. तू आमचा आहे, तू आमचा गुरु आहे, तू आमचा डॉक्टर आहे. हालेलुया 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 हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया 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 हालेलुया. आमच्या स्वर्गातील बाबा जे आपले जहानेचा आमची पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मे यांच्या नामे आपण प्रार्थना करूया. हे देवा तुझी शाळेची सर्व निश्चित कार्यवाही सर्वांनी तुझ्यावर प्राप्त करून द्यावी म्हणून आम्ही विनंती करतो की तू आपल्या केंद्रात कमी जवळ तुझं वचन सांगावे म्हणून त्यांना कृपा त्याद्वारे तुझ्या आमच्या संवेदना माते भारताच्या कैवारी संत थॉमस भारताच्या प्रेषिता संत गासिया आणि संत फ्रान्सिस जीवनाच्या जन्मग्रंथाच्या आश्रयकर्त्यांनो बाळाच्या संत दरेचा प्रसाराच्या कैवारी जय 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 ईशाया
स्मरण ठेवले आहेस, तर आम्ही तुझे शरीर व रक्तांची पवित्र असते अशा प्रकारे आदरा की आम्ही तुझ्या दानाचे फळाचे बघावे असेल, म्हणून आम्ही तुला विनवितो, तुझं इवानी जिवंत राहतो स्वराज्य करतो. प्रभूचा गौरव असो, आता सुद्धा सर्वदा प्रभूचा गौरव असो, आता सुद्धा सर्वदा. तर पुन्हा एकदा परमेश्वराचं वचन सांगत आहे, कशाची चिंता करू नका किंवा चिंताक्रांत होऊ नका, प्रत्येक गोष्टीविषयी प्रार्थना व विनंत्या मांडून आभार प्रदर्शन करून देवाला कळवा. तर फिलिपियन्स पत्र अध्यायाच्या वचन 6 मध्ये आपल्या सुंदरचं वचन सांगत आहे. तर अशाच प्रकारे आज सुंदरशी प्रेझेंटरशी गौरव स्तुती आणि आपले चर्चेचे सहाय्यक धर्मगुरू रेव्हरंड फादर बॅप्टिस्ट साधे आपल्यामध्ये 1 जून पासून रुजू झालेले आहेत. तर सुंदरचं प्रबोधन त्यांनी केलेलं आहे जीवनाबद्दल. आपल्याला पुढे जायचं असेल तर दुःखाला किंवा वेदनाला आपल्याला सामोरं जायला लागेल. तर सुंदरचं प्रवचन त्यांनी दिलेलं आहे. फादर बॅप्टिस्ट साधे त्यांचे प्रार्थना संघाला जोरात पाया वाजवून त्यांच्याकडे आभार मानूया. तर फादराचं मी प्रार्थना संघाचं स्वागत करत आहे. तर फादरांनी कृपया पुढे यायची विनंती करत आहे. तर फादर आतिश साहेब
आहे की 1 जून 2024 साली म्हणजेच 3 दिवसाअगोदरच आपल्या पॅरिशमध्ये आलेले आहे. तर फादर मूळचे मुलगाव पॅरिशमधून पवित्र मुलगाव पॅरिशचे रहिवासी असून मुलगाव पॅरिशचे आहे. तर फादर राजेश दाभळे याचे मनपूर्वक मी आभार मानत आहे आणि आमच्या या परिवार पॅरिशमध्ये स्वागत करत आहे. फादर राजेश यांनी गेली 15 वर्ष अनेक पॅरिशमध्ये कार्य केले आहे. ते म्हणजे मुलगाव पॅरिशमध्ये 3 वर्ष कार्य केले आहे. वाडा या ठिकाणी त्यांनी 3 वर्ष कार्य केले आहे. गाणगाव या ठिकाणी त्यांनी 2 वर्ष कार्य केले आहे. रमिनी चर्च आपली जी कॅथड्रल रमिनी माता सेंटर आहे चर्च आहे तिथे त्यांनी 3 वर्ष कार्य केले आहे. तसेच आता सध्या ते गेल्या वर्षी 3 वर्ष अगोदर पाली या पॅरिशमध्ये 3 वर्ष कार्यरत होते आणि आज आपल्याला फादर राजेश दाभळे हे सुंदर असे फादर लागले आहे. म्हणून जोर टाळ्यापासून आपण प्रार्थना करणार आहे आणि आपण पॅरिशमध्ये फादर राजेश दाभळे स्वागत करूया. त्यांनी आपल्या सर्व पिढ्यांच्या प्रार्थना संघातील अंतर्गत या स्वागत करण्यासाठी फादर यांना पुढे बोलावत आहे. पुन्हा एकदा आपण जोर टाळ्यापासून फादरांचं पुन्हा हार्दिक वेलकम अतिशय स्वागत करणार आहोत. धन्यवाद. तर नेहमीच्या सूचना आहेत. येणारा शुक्रवार म्हणजे 7 तारखेला जो शुक्रवार आहे तो पहिला शुक्रवार आहे. तर संपूर्ण दिवसाची कॅरिस्मॅटिक प्रार्थना प्रबोधन साखरण्याचा आशीर्वाद मिसा त्याच्यानंतर प्रबोधन अशा प्रकारे संपूर्ण दिवसभर पहिला शुक्रवार असतो. तर अजूनपर्यंत ज्या व्यक्तींनी या प्रार्थनेचा लाभ घेतला असेल तर कृपया आपल्या घरातील व्यक्तींना किंवा आपण स्वतः देखील या प्रार्थनेचा लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती. तसेच येणाऱ्या मंगळवार देखील म्हणजे 11 तारखेला सकाळी पहाटे मध्यस्थी प्रार्थना होत असते. त्यानंतर संध्याकाळी बरोबर 7 वाजता पवित्र मरेच्या रोजीद्वारे कॅरिस्मॅटिक प्रार्थना सुरुवात होत असते. तर आपणास सर्वांस प्रार्थनेसाठी आग्रहाचा आमंत्रण. आपणास माहीतच आहे की पावसाळी शिबिर लवकरच आहे. स्वयंपाकी मोजणे इतके दिवस राहिले आहेत. तर 17-18 जून युवती व स्त्रियांसाठी 2 दिवसाचं शिबिर आम्ही ठेवलेलं आहे. तसेच 19 आणि 20 जून 2024 रोजी युवक आणि पुरुष यासाठी 2 दिवसाचं शिबिर ठेवलेलं आहे. तर आपल्यासाठी आमंत्रण देण्यासाठी आम्ही येणाऱ्या सोमवारी आपल्या प्रत्येक घरोघर येणार आहोत. सोमवार गुरुवार शुक्रवार अशा प्रकारे दिवस आम्ही निवडून ठेवले आहेत. तर कोणीही कृपया संध्याकाळ शिबिरच्या 6 नंतर कुठे जाऊ नये आणि आमच्या प्रार्थना संघात आपण सहकार्य करावे ही आपल्यास नम्र विनंती. तसेच या शिबिरासाठी पूर्वतयारी म्हणून मध्यस्थीची प्रार्थना सुरुवात झालेली आहे. दररोज दुपारी 3 वाजता आम्ही मध्यस्थीच्या प्रार्थनेसाठी येत असतो. तर आपल्यामध्ये ज्यांना या मध्यस्थीच्या प्रार्थनेसाठी सहभाग घ्यायचा असेल किंवा यायचं असेल तर कृपा करून दुपारी 3 वाजता आम्ही मध्यस्थीला सुरुवात करत असतो. रोजले असेल त्याच्यानंतर विविध हेतूद्वारे मध्यस्थी असेल तर कृपया करून तुम्ही देखील येऊ शकता ही आपणास नम्र विनंती. शेवटच्या गाण्यासाठी आपण आपल्या सायकल उभं राहूया. Thank you.